पुढे जाण्याच्या अगोदर एक विनंती आहे, तुम्ही आपल्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते। घर ही अशी जागा आहे जिथे एखाद्या व्यक्तीला शांत आणि आरामदायक वाटते। जर तुम्हाला तुमच्या घरात कोणत्याही भागात अस्वस्थ वाटत असेल किंवा एखाद्या मुद्द्यावरून वारंवार वाद भांडण होत असतील तर तुमच्या घरात नकारात्मकतेचा प्रभाव पडला आहे असे समजून जा। एक गोष्ट लक्षात ठेवा की नकारात्मक ऊर्जा म्हणजे भूत वगैरे असे नाही। घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष वगैरे असल्यास नकारात्मक ऊर्जा येऊ लागते, ज्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो। त्यामुळे यावर वेळीच तोडगा काढावा। जड वाटणे आणि विनाकारण रडणे। जर तुम्ही सकाळी उठले आणि तुमचे मन कोणत्याही कारणाशिवाय जड किंवा अस्वस्थ राहिल्यास किंवा घरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला रडल्यासारखे वाटत असेल, तुम्हाला कोणतीही अडचण नसली तरीही आणि तुम्हाला वारंवार असे वाटत असल्यास हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असू शकतो। घरातील मंडळी वारंवार आजारी पडत असतील तर हे देखील त्याचेच एक लक्षण आहे। जर तुम्ही घरामध्ये संपूर्ण स्वच्छता राखत असाल परंतु तरीही अचानक किडे घरात येऊ लागले किंवा चॉकलेटी काळसर फुलपाखरू येऊ लागले तर त्यामागचे कारण शोधले पाहिजे। हे सर्व काही विनाकारण होत असेल तर ती चिंतेची बाब ठरू शकते। यामुळे तुमच्या घरातील समस्या तर वाढतातच पण तुमच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो। अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या धर्मानुसार घराची शुद्धी करून घ्यावी। प्रत्येक वेळी कामात अपयश नशीब तुमच्या बाजूने नाही। तुमच्या सर्व प्रयत्नानंतरही तुम्हाला वारंवार अपयश येत असेल किंवा तुमच्याकडून एखादी गोष्ट किंवा दुसरी चूक होत असेल आणि तुम्हाला दुर्दैवी घटनांची मालिका घडल्यासारखे वाटत असेल तर समजून घ्या, ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात शिरली आहे। अनेक वेळा नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतात, त्यामुळेच ते वेळीच ओळखून उपाययोजना करायला हव्यात। चला तर मग बघूया नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत। आपली वास्तुशास्त्रावर आधारित संपूर्ण एक प्लेलिस्ट वास्तू टिप्स सिरीज आहे, ती तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर वेळ काढून नक्की बघा, त्यामुळे तुम्हाला 100% मदत होईल। जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र ठेवा। यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही। हा एक अतिशय शुभ आणि लाभदायी उपाय आहे। ज्या घरामध्ये वास्तुदोष असेल तेथे कपूर ठेवावा आणि जर तो कपूर संपला तर तेथे पुन्हा कपूर ठेवावा। यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील आणि घरातील धन आणि धान्यात वाढ होईल। घोड्याची नाळ वरच्या दिशेला लटकवा, कारण त्यामध्ये सर्व चांगल्या ऊर्जा असतात असे मानले जाते। घोड्याची नाळ लावल्याने घरामध्ये पैसाही आकर्षित होतो आणि सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जाही दूर होते। बेडरूमच्या चारही कोपऱ्यात थोडेसे मीठ शिंपडा। 48 तासानंतर चारही कोपऱ्यात पुन्हा मीठ शिंपडा। यामुळे संपूर्ण खोलीतील नकारात्मक ऊर्जा दूर होईल। आजारी व्यक्ती त्या खोलीत राहिली तरी त्याचा परिणामही नाहीसा होतो। सूर्यप्रकाशाच्या सकारात्मक शक्तीचा फायदा घ्या। खोलीत नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी पडदे उघडे ठेवा। तुमच्या घरातील विष आणि नकारात्मक ऊर्जा साफ करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे खिडक्या उघडे ठेवणे। ताजी हवा आत येऊन देऊन आणि खराब ऊर्जा बाहेर पडू देऊन घर स्वच्छ करा। भरपूर नैसर्गिक सूर्यप्रकाश नैराश्याची लक्षणे सुधारू शकतो आणि मनस्थिती सुधारू शकतो। सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्ही सुगंधित अगरबत्ती जाळू शकता। असे केल्याने तुम्हाला रात्रीची झोपही चांगली लागते। सुगंधित मेणबत्त्या आणि सुगंधित लेप लावणे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील आश्चर्यकारकपणे कार्य करतात। कापूर दिवे वापरा, कारण ते नकारात्मक शक्तींची जागा साफ करण्यासाठी प्रभावी असते। धूप करणे, कापूर लावणे, विशेषतः संध्याकाळच्या वेळी घरात सकारात्मक ऊर्जा सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे। झाडे हवेतील विषारी द्रव्ये शोषून घेतात, नकारात्मक ऊर्जा फिल्टर करण्यास मदत करतात आणि सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि सौभाग्य वाढवतात। वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवा, कारण ते सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करू शकते आणि चांगले कंपन निर्माण करू शकते। भाग्यवान बांबू वनस्पती आरोग्यासाठी नशीब आणते, तसेच प्रेम जीवन देते। कोरफड रसाळ वनस्पती दुर्दैव आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रतिकार करते आणि हवा स्वच्छ करण्यासाठी ओळखली जाते। चमेली प्रगतिशील ऊर्जा आकर्षित करते आणि पोषण करण्यास मदत करते। संबंध मनी प्लांट चांगल्या भावना आणि नशीब आणतात।
जुने फर्निचर, फाटलेले कपडे, बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू, जुनी व न वापरात असलेली भांडी घराच्या बाहेर काढा. तीक्ष्ण कोपऱ्यांचे फर्निचर केवळ दुखापतच करत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील वाढवू शकते. तुटलेली किंवा चिरलेली भांडी नकारात्मक आणि दुःख आकर्षित करते, ती पण घराच्या बाहेर काढा. वेदना, दुःख किंवा दुःख दर्शविणारी सर्व चित्रे काढून टाका. युद्धाची दृश्ये, रडणारी मुले, जहाजाचे तुकडे, वाळलेली झाडे, शिकारीची दृश्ये, पडकडलेले प्राणी किंवा तत्सम कशाचीही चित्रे लटकवू नका. सुकलेली झाडे आणि वाळलेली फुले घरामध्ये वाईट ऊर्जा घेऊन येतात. तुमच्या घरातील रोप निरोगी स्थितीत ठेवा. आपली वास्तुशास्त्रावर आधारित संपूर्ण एक वास्तू टिप्स सिरीज आहे, ती तुम्ही एकदा बघून घ्या, त्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असतं. श्री स्वामी समर्थ. राधे राधे.